नमस्कार, मोबाईल डेअरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की वायर कीबोर्ड आणि मोबाईल फोनशी आपण त्याला कशा प्रकारे कनेक्ट करू शकतो। तर हे का की जसं की कोणाकोणाला कीबोर्डवरती काम करायची सवय असते, तर फोनमध्ये त्यांना ते कम्फर्टेबल वाटत नाही, तर त्यानुसार आपण फोनला कनेक्ट करून मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये कलेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे करू शकतो, जसं मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला OTG हे डिव्हाइस परचेस करायचं असतं। तुमच्या जवळपास कुठलंही मोबाईल शॉप असेल तर तिथून तुम्हाला सहज 50-100 रुपयापर्यंत भेटून जाणार, जसं क्वालिटी तुम्ही घेतली तशी। तर ते घेतल्यानंतर आपल्याला ही केबल याला कनेक्ट करायची असते। तर ठीक आहे, केबल अशा पद्धतीने कनेक्ट होणार। तर ही कनेक्ट केल्यानंतर आपल्या फोनमध्ये एक सेटिंग असते, ती सेटिंग आपल्याला ऑन करायची असते। जसं की आता सेटिंगमध्ये आल्यानंतर OTG येथे आपल्याला सर्च करायचं आहे। OTG सर्च केल्यानंतर OTG कनेक्शन हे असं ऑप्शन दिसून येतं आपल्याला। तर हे OTG कनेक्शन आपल्याला ऑन करायचं असतं। तर कोणाकोणाच्या फोनच्या सेटिंगमध्ये सर्चचं ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला ते शोधण्यामध्ये प्रॉब्लेम होईल। तर सर्चचं ऑप्शन जर का नसेल तर एक्सेसिबिलिटी या ऑप्शनला क्लिक करून आपण ते ऑप्शन ऑन करू शकतो। तर तुम्ही बघू शकता OTG कनेक्शन हे ऑन झालेलं आहे। तर आपण आता याला चेक करू की हे कशा प्रकारे वर्क करेल। तर आता याला आपण कनेक्ट केलेलं आहे। कनेक्ट केल्यानंतर आपल्याला आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे। मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर कलेक्शनमध्ये यायचं आहे। तर कलेक्शनमध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो, जसं की ॲड कलेक्शनवरती क्लिक केलं, कोड टाकलेला आहे कस्टमरचा। कोड टाकल्यानंतर एंटर केल्यानंतर लिटरवरती हा फोकस आलेला आहे। लिटर टाकायचं आहे, जे काही लिटर असेल। लिटर टाकल्यानंतर फॅट आणि SNF आल्यानंतर रेट ऑटोमॅटिक आलेला आहे आणि सेव्ह म्हटल्यानंतर बघा संकलन सेव्ह झालेलं आहे। तर यानुसार आपण वायर कीबोर्ड अशा पद्धतीने त्याला कनेक्ट करू शकतो। आणि एक असतं की वायरलेस कीबोर्ड। तर वायरलेस कीबोर्ड आपण हा घेतलेला आहे। तर वायरलेस कीबोर्ड सोबत आपल्याला कनेक्टर मिळते। तर ते कनेक्टर आपल्याला याला कनेक्ट करायचं असतं। कनेक्ट केल्यानंतर पूर्ण प्रोसेस सेमच असणार आहे। OTG कनेक्शन हे आपल्याला ऑन ठेवायचं आहे आणि हे कनेक्ट करायचं आहे। तर आता आपण बघणार आहोत की ते कशा प्रकारे वर्क करेल। तर तुम्ही बघू शकता, मी 1 नंबर कोड टाकलेला आहे आणि एंटर केल्यानंतर लिटरवरती आले, जसं की मी लिटर टाकत आहे 5 लिटर। एंटर केल्यानंतर 3.5 मी फॅट टाकलेला आहे, 8.5 मी SNF टाकलेला आहे, रेट आलेला आहे तिकडे 30 रुपये आणि हे सेव्ह झालेलं आहे संकलन। तर अशा प्रकारे तुम्ही वायरलेस कीबोर्ड आणि वायरवाला कीबोर्ड हे कनेक्ट या पद्धतीने करून तुम्ही वापर करू शकता। धन्यवाद।